सोलापूर जिल्ह्यात गेल्या 1.5 महिन्यापासून समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगाम संकटात सापडला आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांनी काही ठिकाणी धाडस करून पेरणी केली असली तरी पावसाने पुन्हा पाठ फिरवल्याने उगवलेली पिके करपण्याची भीती निर्माण झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांचे डोळे आता आकाशाकडे लागले आहेत. जिल्ह्यात यंदा खरीप हंगामातील केवळ 20% पेरणी पूर्ण झाली आहे. आतापर्यंत सुमारे 70,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली असून त्यात सोयाबीनची सर्वाधिक 29% लागवड झाली आहे. मात्र पाऊस न झाल्यास सोयाबीनसह इतर पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेक भागात शेतकऱ्यांनी उधारीवर बियाणे, खते आणि मशागतीसाठी खर्च केला आहे. मात्र पावसाअभावी उगवलेली पिके सुकू लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पुढील काही दिवसात चांगला पाऊस झाला तरच खरीप हंगामाला दिलासा मिळू शकतो, अन्यथा दुबार पेरणीचे संकट ओढवून शेतकऱ्यांवर आर्थिक भार वाढण्याची शक्यता आहे. नमस्कार, मी लक्ष्मण श्रीधर शेळके. आता सध्या ऊसाची परिस्थिती आपण बघितली तर ऊस पूर्ण निकृष्ट दर्जा झालेला आहे. आता ह्यात पाणी दिलं तरी बी येणार नाही. 2 महिन्यापासून पाऊस लांबल्यामुळे विहिरीचा बोरचा पाणी पातळी खोल गेली आणि पाणी पातळीत घट झाल्यामुळे ऊसाची पाक पिळवणूक झाली. आता उजनीमध्ये 50% पाणीसाठा आहे. पाण्याची एक पाळी सोडली सरकारने तर थोडं ऊस जतन होतील आणि खरीपाच्या पेरण्या पण पावसामुळे लांबलेल्या आहेत. ती तर काय नुकसान भरपाई तर आता ऊसाची काय मिळणार नाही किंवा सरकार काय ह्याच्याकडे लक्ष देईल का नाही देईल याची काय आम्हाला काय गॅरंटी नाही. आमचं स्वतःचं घर गळत असताना आम्ही पावसाची वाट बघायला लागलो आता.